अक्कलकोट शहरालगत असलेल्या सोरापाडा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। ग्रुप ग्रामपंचायत सोरापाडा तालुका अक्कलकोट या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकोट विधानसभाचे आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेच्या विचारांवर भरोसा ठेवत बहुसंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला। अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण सात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना 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 हे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकोट विधानसभाचे आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की आपल्याला आपल्या विभागाच्या विकासाकडे लक्ष द्यायचे आहे। मानवाला लागणाऱ्या भौतिक व सुख सुविधांचा विचार केला असता शासन सर्वतोपरी देण्यास तयार आहे व ते आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे। शिवसेना शिंदे गटातून अक्कलकोट धडगाव तालुक्यातून विकासाचे धोरण आपल्या हाती असताना कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही, परंतु जिल्हा परिषद आपली सत्ता येण्यासाठी आपण दिलेल्या उमेदवारांना विजयी कराल ही अपेक्षा आपल्याकडून मी बाळगतो। अशा शब्दात आमदार पाडवी यांनी पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी आपल्या मुलाच्या प्रचाराप्रसंगी सांगितले। अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण सात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना 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 हे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण। या ठिकाणी सोरापाडा रहिवासी असलेले राणी नायक गुरु बुलबुल नायक यांच्यासह दीपाजान गुरु राणी नायक गोपीजान राशीजान सोनीजान समीराजान तपस्याजान यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला। तसेच जोगेंद्र सिंग सिकलीकर कुलदीप सिकलीकर राजेंद्र सिंग सिकलीकर सतनाम सिकलीकर बच्चन सिंग सिकलीकर दिलदार सिंग सिकलीकर अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण सात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना 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 हे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण। यांच्यासह मनीषा परदेशी सुरता पाडवी सुलतान शेख मुस्कान खाटीक बबिता शेख गंगूबाई चित्रकथी संगीता चित्रकथी इंदूबाई पाडवी रजिला पाडवी गुलाब वसावे कुशल पाडवी शकील खाटीक रमेश पाडवी रतिलाल वसावा सखूबाई पाडवी दिवाली पाडवी विमलबाई पाडवी सुनीता वसावे युवराज वसावे सम्राज वसावे अजय वसावे योगेश वसावे नासिर खा पठाण भीमसिंग पाडवी आदींनी या ठिकाणी शिवसेना पक्षात प्रवेश केला। पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी महिला आघाडीच्या नंदुरबार जिल्हा उपप्रमुख संध्या पाटील यांनी विविध योजनांची माहिती देत राहिलेल्या काम पूर्ण करण्यात येतील असे ग्वाही दिल्या। या प्रसंगी युती सेनेच्या जिल्हा उपप्रमुख नीता माळी महिला आघाडीचे तालुका प्रमुख छाया वळवी कोयली विहीर सरपंच जवराबाई पाडवी ग्रामपंचायत सदस्य विमलताई मराठे शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी युवती सेनेच्या तालुका प्रमुख मथुरा पाडवी संगीता पंजराळे ग्रामपंचायत सदस्य सुनीता पाडवी सोरापाडा पंचक्रोशीतील संतोष पेंढारकर संतोष पाटील चुनीलाल बिराडे संगीता पंजराळे लाला पठाण मोत्या तडवी आदी या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवती सेनेच्या नंदुरबार जिल्हा उपप्रमुख नीता माळी राणी नायक गुरु बुलबुल नायक दीपाजान गुरु राणी नायक ग्रामपंचायत सदस्य विमलताई मराठे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन रवींद्र गुरव यांनी केले। चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। हा एक विजयाचाच प्रवेश आहे असं मी सगळ्यांच्या वतीने जाहीर करते, कारण की
पक्षप्रवेश हे सगळे करत असतात, पण दादा जेव्हा वोटिंग करण्याची वेळ येते आणि जो वोटिंग करताना जेव्हा ते मतदान आपल्याला गणले जाते तेच मतदान आपल्याला खरे महत्त्वाचे ठरले जाते। आणि पक्षप्रवेश करताना आपण आज खूप मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केलेला असताना आपण जेव्हा प्रचाराची वेळ येते तेव्हा देखील सगळ्यांची अशीच उपस्थिती राहील शेवटपर्यंत। आणि जोपर्यंत आपल्या जिल्हा परिषदचे जेव्हा निवडणुका लागतात गट आणि गण, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रचारासाठी निघावं लागेल तिथं लेडीज असेल, महिला भगिनी असतील किंवा जेंट्स युवा युवती असतील यांनी देखील सहकार्य करावे। आणि पक्षप्रवेश आपण दरवेळेस जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ येते गावात आपल्या गावात जो व्यक्ती आपल्याला रात्रंदिवस आपल्यासाठी झटत आहे, आदरणीय आमदार खासदार सगळे आहेत, परंतु आपल्याला रात्री बेरात्री कामात जो येतो त्यालाच आपण मानून इथं कामाची ग्वाही देत असतो। कारण की जेव्हाही आपल्याला आजारपणाचं काही अडचण येत असते, रक्ताचे असेल, कुपोषणाचं दादा, तसंच मी आज कुपोषणाबद्दलही सांगते। आपल्या क्षेत्रात माता मृत्यू यांना विनंती करते की अंगणवाडीतला आहार हा अंगणवाडीतच खाऊ घातला पाहिजे, कारण की योजना ही सगळ्या तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही। सरकार जी जी योजना देत आहे ती तुमच्यासाठी दिली जात आहे आणि जिथं तुम्हाला कमी तिथं आम्ही, ही सरकारची धोरणं आहे। आता ज्या ज्या तुम्हाला योजना आहेत किंवा भांडे वाटप असेल, बहीण लाडकी योजनेचे असेल, बरेचशा लाभार्थ्यांना आता केवायसी करत असताना अडचण निर्माण होत आहे दादा, कारण की जी केवायसी साठी साईट ओपन केली आहे तिथं होय करायचं की नाही करायचं यातच सगळे गुंतलेले आहेत। कारण की त्यांचा जी चुकीची समज झाली आहे, कारण की केवायसी करत असताना सगळ्यांना ट्रेनिंग तर नाही झालेली, कोणी जसं आलं तसं करत जातंय, पण तिथं होई झालं नाही झालं त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका, कारण की तिथं होय पण झालं नाही पण झालं, तुमचा आधार क्रमांक जो आहे त्याच्यावर सर्व भर दिला जातोय। तुमची केवायसी करत असताना जो आधार क्रमांक आहे, तुम्ही कोणत्या योजनेसाठी पात्र आहे हे सगळं तिथं डिटेल तुमचा डाटा दिसला जाणार आहे, म्हणून त्याबद्दल काही घाबरून जायची काळजी नाही। केवायसी झाली आहे, चिंता सोडून द्या, तुमचे पैसे पडतील, पडणार आणि पडत राहणार आहे। तसेच आपल्याला अडचण जर आली तर दादा आहेतच। हे मंचावर बसलेले आहे सगळे, राणीताई असेल, ताई, सगळ्यांना एक जोडून संध्याताईने आपल्याला बोलले, तसे जोडून आजपर्यंत राहिले। काही लोकांनी, काही तर जुने जे आहे, काही लोक आपले नवीन आहे, त्याने जसं आता ताई आहे, कलिताई किंवा आपला मोया दादा, हे जामसिंग दादा आहे, थोडं पुढच्या निवडणूकमध्ये BJPकडे गेले होते। त्याने जेव्हा आपण काम करतो आहे, एक ठिकाणी काम करतो, एक ठिकाणी राहायला पाहिजे, आणि म्हणून त्यांना सुद्धा सांगितलं की आपण पहिले बी एक ठिकाणी होतो, एक जागा राहा, दुसऱ्यांच्या बोरच्यावर राहून आपल्या गावामध्ये फूट पाडू नये, आपल्या गावाचा विकास थांबतो आहे। आणि म्हणून त्यांनी सुद्धा मोयादादाने तर तिथे घरी येऊन प्रवेश करून घेतला, आणि कलीबाईने आमच्या घरचे आले होते त्याच्या बरोबर प्रवेश करून घेतला होता। आणि आज काही डाबरामधले काही लेडीज त्यांनी सुद्धा प्रवेश करून घेतला। जवळजवळ या 15-20 वर्षापासून एक जुटीने आपण काम करतो आहे, चांगलं काम आपल्या गावाला व्हायला पाहिजे, आणि म्हणून आपण सर्व काम मी पहिले तर तुम्हाला एकच सांगेल, काय सगळं एक ठिकाणी काम करत असताना आपल्या गावामध्ये कोणत्या गावात कोणत्या गेलीत काय काम झालं नाही ते तुम्ही एक द्यायचं। डाबरामध्ये खास करून जो मेन रोड होता, समजा स्मशानभूमीमध्ये जाणारा, तो सुद्धा आपण करून दिला आहे। पण मला ताईने सांगितलं, नीताताईने, राणीताईने सांगितलं की दादा थोडं डाबरामध्ये गाडारच्या काही अडचण आहे, काही तुकडे रस्त्यांच्या आहे, तर मी सांगितले ते सुद्धा आपण करून देऊ। आता इकडे तर आपल्याला रोड करण्यासारखा आपली हेरीमध्ये कुठे आहे, तर डाबरामध्ये जे बी विषय असेल, जे गाठारीचे विषय असेल किंवा रस्ते तुकडे थोडे असेल ते सुद्धा आपण करून देऊ। एकजुटीने एक ठिकाणी का विनंती करतो आहे का
आपला मागे सुद्धा तुम्ही शंकरला निवडून दिलं होतं. माझी मुलगी सरपंच आहे आणि शंकर सुद्धा जिल्हा परिषद मेंबर होता. आता सुद्धा ते उभा राहणार आहे. आणि म्हणून या मंचावरच्या मी कोणाचं नाव घेतलं नाही, सगळे डाये आणि सगळे महिला यांना माझी विनंती राहील का आपण एकजूट राहून आपला हक्काचा माणूस, जसं मला तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं तसं माझा मुलगा सुद्धा उभा राहणार आहे. त्याला सुद्धा तुम्ही सगळे निवडून द्या हे विनंती करण्यासाठी उभा आहे. दुसरं, राहिली ग्रामपंचायतच्या विषयी, ग्रामपंचायतमध्ये तुमची काय अडचण आहे तर ते तुम्ही डायरेक्ट सांगायला पाहिजे. इथे लाजाची काय गोष्ट नाही. आपण येऊन सांगायला पाहिजे की दादा आमचं घरकुल नाही, किंवा आम्हाला घरकुल भेटला नाही, किंवा आमचा हप्ता नाही, किंवा लाडकी बहीणच्या कोणाच्या केवायसी नाही झाली असेल, आमचे पैसे पडत नाही, किंवा त्याच्यानंतर ते जे 65 वर्षाच्या जे आई बाबा आहे त्यांच्या जर एखादच्या पैसे बंद होऊन गेले असेल तर ते नाही. त्याच्याबरोबर 1-9 तारखेला मी कोयलीवीर इथे एक कॅम्प ठेवणार आहे. ते नवीन आहे संध्याताई, ते तुम्हाला सांगतो मी. 2 दिवस तरुण माल आहे आणि धडगावमध्ये वयश्री योजना आहे भारत सरकारची. त्याच्यामध्ये सुद्धा आपण लाभ घ्या. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. 7 गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. हे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. 7 गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमो पार्वती पते. हर हर महादेव.